Hello children, good morning. Welcome to our TMC virtual classroom. Myself Suchita Telavane. I teach you English subject. Today I will start the second semester syllabus Unit 3 3.1 a poem Coromandel Fisher. Tribute to the Nightingale of India written by the Tribute to the Nightingale of India Sarojini Naidu. The poem written by Sarojini Naidu. Tribute to the Nightingale of India म्हणजे सरोजिनी नायडू यांना मानवंदना. कारण त्यांना सरोजिनी नायडू यांना नाइटिंगेल ऑफ इंडिया तसेच भारत कोकिळा ही काय त्यांना उपाधी दिली होती किंवा त्यांना त्याप्रमाणे मानवंदना दिली गेलेली आहे. सरोजिनी नायडू ह्या एक उत्तम कवयित्री त्याचप्रमाणे उत्तम लेखिका देखील होत्या. त्यांचा स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी खूप मोठा वाटा दिलेला आहे. कारण स्वातंत्र्य लढ्याच्या काळामध्ये त्यांनी बऱ्याचशा कविता बरेचसे लेख लिहून समाजामध्ये जनजागृती करण्याचं कार्य केलेलं आहे. त्यांची ही कविता जी आहे आपल्याला कोरोमंडल फिशर ही त्यांनी कोळी बांधवांना उद्देशून लिहिलेली आहे. A poem Coromandel Fisher. First, I would like to explain the meaning of the title Coromandel Fisher. Next. Coromandel is a coastal area southern southeast of India. तुम्ही मॅप मध्ये पाहत असाल की दक्षिणेकडचा जो भाग आहे साइड तुम्हाला दिलेली आहे की समुद्र किनारा आहे त्या दक्षिणेकडच्या म्हणजे तुमच्या साउथ ईस्टर्न कोस्टल एरिया कॉल्ड कोरोमंडल एरिया. जो तुमचा सदर्न साउथ ईस्ट ऑफ इंडियाचा जो पार्ट आहे समुद्र किनारा आहे त्याला काय म्हटलेलं आहे कोरोमंडल कोस्टल एरिया. फिशर्स मीन्स फिशरमॅन. सो दिस पोएम इज related to the life of the fisherman of Coromandel coastal area. सरोजिनी नायडू यांनी कोरोमंडल नावाचा जो दक्षिणेकडील जे तुमचा जो ईस्टर्न साइडचा जो समुद्र किनारा आहे त्या समुद्र किनाऱ्यावरती मासेमारी करणारे जे कोळी बांधव आहेत त्या कोळी बांधवांचं जीवन कशा प्रकारे असतं त्याचं वर्णन त्यांनी या कवितेमध्ये केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे सरोजिनी नायडू ह्या त्या कोरोमंडल एरिया मधले जे मासेमारी लोक आहेत त्यांच्याशी त्या डायरेक्टली काय करत आहेत बोलत आहेत. सो लेट अस स्टार्ट द पोएम कोरोमंडल फिशर. नेक्स्ट. Rise brothers rise, the wakening skies pray to the morning light. The wind lies asleep in the arms of the dawn like a child that has cried all night. Come, let us gather our nets from the shore and set our catamans free to capture the leaping wealth of the tide, for we are the kings of the sea. बघा त्यांनी ह्या कोळी बांधवांना कविता उद्देशून ही कविता लिहिलेली आहे. त्यांनी पहिल्याच याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे राईज ब्रदर्स राईज म्हणजे उठा. त्यांनी एक म्हणजे कोळी बांधवांनो की उठा. द वेकनिंग स्काईज प्रे टू द मॉर्निंग लाईट म्हणजे वेकनिंग स्काईज म्हणजे काय तुमचं द मॉर्निंग डॉन्स की सकाळ झालेली आहे. त्यामुळे तुम्ही काय करा आता गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. उठा तुम्ही जागे व्हा. आणि जे रात्रीच्या वेळी जे आकाश झोपी गेलेलं आहे ते देखील काय झालेलं आहे आता जागे झालेलं आहे. आणि पहाटेच्या सूर्यकिरणांना म्हणजे द मॉर्निंग लाईट प्रे टू द मॉर्निंग लाईट म्हणजे पहाटेच्या सूर्यकिरणांना ते काय करत आहे तर प्रार्थना करत आहे किंवा त्यांना वंदन करत आहे. राईज ब्रदर्स राईज द वेकनिंग स्काईज प्रे टू द मॉर्निंग लाईट म्हणजे कोळी बांधवांनो तुम्ही उठा आता सकाळ झालेली आहे. आणि सूर्य काय झालेला आता उगवलेला आहे. आकाश जागं झालेलं आहे. आपण सकाळच्या वेळेला पाहतो आकाश जागं झालेलं आहे म्हणजे काय तुम्हाला दिसायला लागतं तर आकाशामध्ये सूर्याचे किरण काय होतात एकदम पहाटेच्या वेळेला पसरायला जसं सूर्य वर येतं तसं आपल्याला काय होतं आकाश गुलाबी गुलाबी दिसत जातं. आणि मग तुमचा हळूहळू सूर्य तुम्हाला
उगवलेला दिसतो. म्हणजे त्यावेळेला जे आकाश रात्रीच्या वेळेला जे आकाश झोपी गेलेलं होतं ते आकाश आता जागं झालेलं आहे आणि पहाटेच्या ह्या सूर्यकिरणांना ते काय करत आहे, तो वंदन करत आहे किंवा सूर्यकिरणांचं स्वागत करण्यासाठी रेडी झालेलं आहे. The wind lies asleep in the arms of the dawn like a child that has cried all night. The wind lies asleep in the arms of the dawn. वारा जो आहे like a child म्हणजे एखाद्या लहान मुलाप्रमाणे काय झालेलं आहे, तर लहान मुलं कसं होतात की रात्रीच्या वेळेला ज्या वेळेला खूप रडतात, दंगा रडतात आणि मग ते सकाळच्या वेळेला काय होतात, आईच्या कुशीमध्ये शांतपणे झोपून जातात. त्याचप्रमाणे समुद्रावरचे हे जे काही वारे आहेत ते काय झालेले आहेत की रात्रभर उसळलेले आहेत, रात्रभर त्यांनी दंगा केलेला आहे आणि आता मात्र ते काय झालेले आहे, पहाटेच्या वेळेला एकदम शांत झालेले. सकाळच्या वेळेला जर तुम्ही समुद्र किनाऱ्यावरती जर गेलात तर त्यावेळेला समुद्र देखील आपल्याला शांत झालेला दिसून येतो. म्हणूनच या इथे त्यांनी काय केलेलं आहे की लाईक अ चाइल्ड म्हणजे तुम्ही इथे सिमिली अलंकार वापरलेला आहे की त्यांना उपमा दिलेली आहे. कशाला, तर वाऱ्याला एखाद्या लाईक अ चाइल्ड म्हणजे द विंड लाईज अस्लीप इन द आर्म्स ऑफ द डॉन लाईक अ चाइल्ड की एखाद्या बालकाप्रमाणे, रडणाऱ्या बालकाप्रमाणे, की जे बालक रात्रभर रडते आणि सकाळच्या वेळेला काय होते, आईच्या कुशीमध्ये निवांतपणे झोपी जाते. तर त्या बालकाची उपमा त्यांनी इथे काय केलेली आहे, वाऱ्याला दिलेली आहे. द वाइंड लाईज अस्लीप इन द आर्म्स ऑफ द डॉन. पहाटेच्या कुशीमध्ये काय झालेलं आहे, तर हे जे वारे आहेत, समुद्रावरचे वारे आहेत, ते वारे काय झालेले आहेत, पहाटेच्या कुशीमध्ये आता शांत झालेले आहेत, विसावलेले आहेत. आणि त्यामुळे ज्या वेळेला समुद्र शांत असतो त्याच वेळेला काय असतं की मासेमारी करण्यासाठीची हीच योग्य वेळ आहे असं कवयित्री त्यांना सांगत आहेत की तुम्ही आता समुद्र शांत आहे, तुम्ही लवकर उठा, जागे व्हा आणि तुम्ही काय करा, मासेमारी करण्यासाठी तुम्ही आता निघा, कारण हीच मासेमारी करण्यासाठी निघण्याची योग्य वेळ आहे. Come let us gather our nets from the shore and set our catamarans free. Catamarans means काय, तुमचं सेलिंग वेसल्स विथ टू व्हील्स म्हणजे ज्या मासेमारी करण्यासाठी ज्या बोटी नेतात, नावा किंवा गलबत, त्यांना आपण कॅटमरन्स म्हणतो. Come let us gather our nets. Nets means तुमचं की जाळं, मासेमारी करण्यासाठी जेव्हा जाळं टाकलं जातं मासे पकडण्यासाठी त्याला आपण नेट्स म्हणतो. फ्रॉम द शॉर, शॉर म्हणजे किनारा. अँड सेट अवर कॅटमरन्स फ्री म्हणजे तुम्ही काय करा, आता चला उठा कोळी बांधवांनो, राईज ब्रदर्स राईज, उठा जागे व्हा आणि तुम्ही काय करा, आता तुमच्या ज्या किनाऱ्यावरील ज्या जाळ्या आहेत तुम्ही ठेवलेल्या असतात त्या जाळ्या उचला आणि समुद्रामध्ये आपापल्या नावा सोडा, कारण सकाळ झालेली आहे. समुद्र काय आहे, सकाळच्या वेळेला शांत आहे आणि त्यामुळे तुम्ही आपापल्या सगळ्यांनी नावा समुद्रामध्ये सोडा आणि तुमचं मासेमारी करायला सुरुवात करा. Come let us gather our nets from the shore and set our catamarans free. To capture the leaping wealth of the tide, for we are the kings of the sea. इथे त्यांनी काय केलेलं आहे, कोळी बांधवांना कशाची उपमा दिलेली त्यांनी, तर फॉर वी आर द किंग्स ऑफ द सी म्हणजे आपण कोण आहोत, तर समुद्राचे राजे आहात, कारण समुद्रावरती या कोळी बांधवांची सत्ता असते. त्याच्यामुळे त्यांना त्या ठिकाणी त्यांनी काय उपदेश केलेला आहे, उद्देशून म्हटलेलं आहे की फॉर वी आर द किंग्स ऑफ द सी, कारण आपण काय आहोत, तर या सागराचे राजे आहोत. म्हणून टू कॅप्चर द लिपिंग वेल्थ, वेल्थ म्हणजे संपत्ती. इथे संपत्तीचा अर्थ काय होतो, या ठिकाणी कोळी बांधवांची संपत्ती काय असणार आहे, तर त्यांचं फिश असणार आहे. या ठिकाणी वेल्थचा अर्थ फिश असा होतो. टू कॅप्चर द लिपिंग वेल्थ ऑफ द टाइड म्हणजे तुम्ही काय करा, तर टू कॅप्चर म्हणजे तुम्हाला जी समुद्राने संपत्ती देऊ केलेली आहे, म्हणजे फिश देऊ केलेला आहे, ते तुम्ही टू कॅप्चर ते मिळवण्यासाठी त्याच्यावरती तुम्ही काय करा की ही जी समुद्राने अफाट अशी आपल्याला मासेची संपत्ती देऊ केलेली आहे, ती संपत्ती प्राप्त करण्यासाठी तुम्ही काय करा, सज्ज व्हा. टू कॅप्चर द लिपिंग वेल्थ की लिपिंग वेल्थ
वेल्थ ऑफ टाईड म्हणजे लिपिंग म्हणजे उसळणाऱ्या ज्या लाटा आहेत त्या उसळणाऱ्या लाटांमधून जी आपल्याला संपत्ती मिळते, समुद्रामधून जी आपल्याला मासळीची अफाट अशी संपत्ती आपल्याला देवाने प्रदान केलेली आहे, ती संपत्ती गोळा करण्यासाठी तुम्ही काय करा, उठा, जागे व्हा. राईज ब्रदर्स राईज, द वेकनिंग स्काईज प्रे टू द मॉर्निंग लाईट, की सकाळ झालेली आहे तुमची. आता त्याच्यामुळे तुम्ही काय करा की जागे व्हा आणि लवकरात लवकर तुम्ही घरातून बाहेर पडा. तुमचे नेट्स जे आहेत ते काय करा, नेट्स घ्या आणि बोटी घेऊन तुम्ही समुद्रामध्ये निघा, की जी तुमची संपत्ती आहे ती संपत्ती प्राप्त करण्यासाठी आपण रेडी होऊया. नेक्स्ट stanza. No longer delay, let us hasten away in the track of the seagull's call. The sea is our mother, the cloud is our brother, the waves are our comrades all. What do we toss at the fall of the sun, where the hand of the sea god drives? He who holds the storm by the hair will hide in his breast our lives. नेक्स्ट मध्ये त्यांनी काय सांगितलेलं कवित्रीनी, नो लॉंगर डिले. डिले मीन्स इथे उशीर, की तुम्ही आता उशीर करू नका. पहिल्या कडव्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की सकाळ झालेली आहे, पहाट झालेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही आता जागे व्हायचे, त्यामुळे उशीर करू नका, झोपून राहू नका. लेट अस हेस्टन अवे इन द ट्रॅक ऑफ द सीगल्स कॉल. समुद्रावरचे पक्षी जे आहेत, सीगल्स जे आहेत ते तुम्हाला काय करत आहेत, पुकारत आहेत. सकाळची वेळ झाली की जसं आपण गावाकडे पाहत असतो की कावळे असतात सकाळी मोठ्या झाडांवरती, पिंपळाचं वडाचं झाड जर तुमच्या आजूबाजूला असेल तर झाडांवरती भरपूर कावळे बसलेले असतात. आणि ते कावळे काय होतात, जरा जरी पहाट झाली, सूर्याची थोडी जरी किरण व्हायला लागली तरी देखील त्यांना लगेच कळतं आणि ते त्यांचं कावळ्यांचा ओरडण्याचा आवाज आपल्याला यायला लागतो आणि त्यामुळे आपल्याला कळतं की आता पहाट झालेली आहे. आणि तसंच इथे देखील काय त्यांनी सांगितलेलं आहे की सीगल्स जे आहेत म्हणजे समुद्रावरचे जे पक्षी आहेत ते काय करत आहेत, आता तुम्हाला पुकारत आहेत, म्हणजे त्यांचा आरडाओरडा सुरू झालेला आहे. लेट अस हेस्टन अवे इन द ट्रॅक ऑफ द सीगल्स कॉल, की तुम्हाला सीगल्स काय करत आहेत, सकाळच्या वेळी सीगल्स पक्षी पुकारत आहेत. आणि त्यामुळे तुम्ही काय करायचंय, अवे इन द ट्रॅक, की त्यांचा ट्रॅक ठेवायचा, त्यांचा तुम्ही मागोवा घेत घेत जायचं आहे. की समुद्र पक्षी ज्या मार्गाने ज्या ठिकाणी जातात म्हणजे त्यांचा जो मार्ग असतो त्या ठिकाणीच आपण काय करायचं असतं की जायचं असतं. असं म्हटलं जातं की ज्या ठिकाणी पक्षी जास्त असतात त्या ठिकाणी काय असतं, फिश मिळण्याचे चान्सेस देखील जास्त असतात. त्यामुळे तुम्ही काय करा की हे सीगल्स आता उठलेले तुम्हाला बोलवत आहेत तर तुम्ही त्यांच्या मागोवा घेत घेत काय करा, तुमच्या नावा समुद्रामध्ये किंवा तुमच्या बोटी आता समुद्रामध्ये जाऊया. म्हणजे ते ज्या ज्या दिशेने जातील त्या त्या ठिकाणी तुम्ही काय करा, जा, की जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त काय होईल, फिश मिळेल, असं कवित्रीने सांगितलेलं. टू सी इज अवर मदर, द क्लाउड इज अवर ब्रदर, द वेव्स आर अवर कॉम्रेड्स ऑल. या ठिकाणी बघा की त्यांनी कवित्रीने काय म्हटले, सी इज अवर मदर. सीला कशाची उपमा दिलेली आहे त्यांनी, तर समुद्राला मातेची उपमा त्यांनी दिलेली आहे. की समुद्र ही काय आहे, जणू आपली माता आहे. का माता आहे, त्यांनी का संबोधलेलं असं, कारण माता ही समुद्र माता आहे किंवा आई ही काय करते, मुलाचं पालन पोषण करते, तिचं रक्षण करते, त्याची काळजी घेते. जी जशी वेळ येईल तशा पद्धतीने ती आपल्या मुलाचं जास्तीत जास्त संगोपन किंवा जास्तीत जास्त संरक्षण करण्याचा प्रयत्न करते. तसंच या कोळी बांधवांचं देखील काय आहे, समुद्र ही त्यांची माता आहे, कारण त्यांचं पालन पोषण हे समुद्र करत असतं, त्यांचं संरक्षण करण्याचं काम समुद्र करत असतं. आणि त्याच्यामुळेच कवयित्रीने समुद्राला मातेची उपमा दिलेली, की तिने माता म्हटलेले त्यांना. त्याचप्रमाणे द क्लाउड इज अवर ब्रदर, क्लाउडला कशाची त्यांनी हे काय म्हटलेलं आहे की क्लाउड इज अवर ब्रदर, म्हणजे काय की त्यांना भाऊ म्हटलेलं आहे. कारण आपला जो भाऊ असतो तो काय करतो, आपल्याला योग्य प्रमाणे आपल्याला दिशा दाखवत असतो. आणि म्हणून या ठिकाणी द क्लाउड इज अवर ब्रदर, कारण काय होतं की ढग जसे जसे ढगांचा मागोवा घेत घेत आपण काय करतोय, समुद्रामध्ये जात असतो किंवा ढगांचं डायरेक्शन आपल्याला
लाभत असतं आणि म्हणून या ठिकाणी ढगांना म्हणजे क्लाउडला काय केलेलं आहे कवयित्रीने ब्रदर म्हटलेले, कारण आपला मोठा भाऊ जसा आपल्याला डायरेक्शन करत असतो किंवा मार्गदर्शन करतो, तशाच पद्धतीचं आपल्याला काय करतंय की या ठिकाणी आपले जे क्लाउड्स आहेत ते तुम्हाला डायरेक्शन करणारे किंवा दिशा तुम्हाला दाखवणारे. द वेव्स आर आवर कॉम्रेड्स ऑल. कॉम्रेड्स मीन्स तुमचं फ्रेंड्स. त्या ठिकाणी याला द वेव्स आर आवर कॉम्रेड्स वेल ऑल म्हणजे काय तुम्हाला की वेव्ह ज्या आहेत, लाटा आहेत, त्या कशा आहेत तर तुमच्या मित्रांप्रमाणे आहेत. या लाटा ज्या आहेत त्या मित्रांसारख्या. आता याला मित्र का म्हटलेलं आहे, कॉम्रेड्स का म्हटलेलं आहे, तर मित्र आपली सोबत कधीच सोडत नाहीत. असे मित्र असतात आपले की ते आपण एकमेकांना काय करत असतो, सतत त्यांच्या संपर्कात असतो किंवा सतत त्यांची सोबत आपण देत असतो. असेच आपले मित्र असतात. जेव्हा मैत्री होते त्यावेळेला आपलं एक प्रकारचं अशा प्रकारचं रिलेशन तयार होत असतं की ते त्याच्या कुठल्याही अडलेल्या वेळी असलेल्या सुखाला दुःखाला आपण त्याच्यामध्ये सहभागी होत असतो, त्यालाच आपण मित्र म्हणत असतो. तसंच इथे देखील त्यांनी काय केलेलं आहे, समुद्राच्या ज्या लाटा आहेत त्या समुद्राच्या लाटांना त्यांनी मित्र असं म्हटलेले, कॉम्रेड्स म्हणजे काय की या लाटा ज्या आहेत त्या मित्रांसारख्या आपल्या सोबत करत आहेत. म्हणजे जसं मित्र आपल्या सोबतीला सतत असतो तशाच या लाटा द वेव्ज, त्या लाटा ज्या आहेत त्या आपल्या सतत मित्रासारख्याच काय आहेत आपली सोबत करत आहेत. What though we toss at the fall of the sun where the hand of the sea god drives. जर का समजा की we toss at the fall of the sun. fall of the sun म्हणजे काय की सूर्य संध्याकाळच्या वेळेला जर सूर्य अस्ताला जातो, मावळतीला जातो, त्यावेळेला जर का तुमची जर बोट जर तुम्ही समुद्रामध्ये जर दूर भरकटत गेलात किंवा भरकटत राहिलात आणि काय झालेलं आहे, काळोख पडायला लागलाय, कारण काळोख पडायच्या आत काय करतात फिशरमॅन्स तुमचे किनाऱ्याला येऊन जातात आणि त्यामुळे त्यांनी काय सांगितलेलं आहे, व्हॉट डू वी टॉस ॲट द फॉल ऑफ द सन, की ज्या वेळेला तुमचं सूर्यास्ताची वेळ होते किंवा तुमचं सूर्य मावळतीला जाईपर्यंत आपण जर समुद्रामध्ये दूरवर जर भरकटत राहिलो तरी देखील आपल्याला काळजी करण्याचं कारण नाही, कारण आपण वरती त्यांनी म्हटलेलं आहे की सी इज अवर मदर, द क्लाउड इज ब्रदर, द वेव्हज आर कॉम्रेड्स म्हणजे आपले हे जे आहे जसं की आई आपली संरक्षण करणे, समुद्र देवता आहे, माता आहे, समुद्र माता ती आपलं काय करणार आहे संरक्षण करणार आहे, त्यामुळे तरी काळजी करण्याचं कारण नाही. द हँड ऑफ द सी गॉड ड्राइव्स की समुद्र आपलं काय आहे संरक्षण करण्यासाठी किंवा तो काय करतोय समुद्र देवता. ही हू होल्ड्स द स्टॉर्म बाय द हेअर विल हाईड इन हिज ब्रेस्ट आवर लाईफ. ही हू होल्ड्स द स्टॉर्म की प्रचंड वादळ जरी आली तरी देखील आपल्या बाय द हेअर केसांना देखील धक्का लागणार नाही, कारण काय करते आपली जी समुद्र देवता आहे ती समुद्र देवता वादळांना देखील रोखू शकण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. म्हणूनच समुद्राला द सी इज अवर मदर म्हटलेले की ही जी समुद्र देवता आहे किंवा माता आहे, जसं मी मगाशी म्हटलं की आई आपल्या मुलाचं संरक्षण करते, तसंच समुद्र देखील काय करतोय या फिशरमॅन्सचं काय करतोय संरक्षण करतोय, त्यांना प्रोटेक्ट करतो. ही हू होल्ड्स द स्टॉर्म बाय द हेअर विल हाईड इन हिज ब्रेस्ट आवर लाईव्स की ते काय करतात त्यांच्या हृदयामध्ये आपल्याला सुखरूपपणे ठेवतात, आपलं संरक्षण करतात. विल हाईड इन हिज ब्रेस्ट की ते त्यांच्या हृदयामध्ये आपल्याला सुखरूपपणे ठेवू शकण्याची ताकद किंवा ते आपल्याला सुखरूप काय करतील ठेवतील असं कवयित्रीने म्हटलेलं आहे. नेक्स्ट third stanza. Sweet is the shade of the coconut glade and the scent of the mango grove, and sweet are the sands at the full o' the moon with the sound of the voices we love. But sweeter, O brothers, the kiss of the spray and the dance of the wild foam's glee. Row brothers row to the edge of the verge
where the low sky meets with the skin. थर्ड जो स्टँजा आहे तो या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे की समुद्र किनारी जी लोक राहतात, जे फिशरमॅन राहतात समुद्र किनाऱ्याला, त्यांचं जीवन कसं आहे, आनंददायी आहे, कशा पद्धतीने त्यांचं जीवन आनंददायी आहे याचं वर्णन आपल्याला या स्टँजामध्ये केलेलं आहे. स्वीट इज द शेड ऑफ द कोकोनट ग्लेड. कोकोनट ग्लेड मीन्स म्हणजे काय, ग्लेड म्हणजे तुमचं क्लिअर ओपन पॅसेज थ्रू अ वूड, म्हणजेच नारळाच्या झाडांमधली जी मोकळी जागा असते, म्हणजे 1 बाय 1 नारळाच्या झाडांची जी लाईन असते समुद्र किनाऱ्यावरती, त्यांच्यामध्ये जी मोकळी जागा असते एक एक झाडांमध्ये, तर त्याला आपण इथे ग्लेड्स असं म्हणतो. स्वीट इज द शेड ऑफ द कोकोनट ग्लेड. की नारळाच्या झाडांची जी सुखद सावली, आपण बघा की बाहेर गावी गेलो किंवा गावाला गेलो की आपण जेव्हा एखाद्या आपल्या शेतामध्ये जातो, झाडी असते म्हणजे आमराई आहे किंवा वेगवेगळ्या आपल्या बागा आहेत, त्याच्यामध्ये तर जेव्हा आपण जातो त्यावेळेला आपण तिथली जी थंडगार सावली आहे त्याचा आनंद एक प्रकारे आपल्याला सुखद क्षण देऊन जातो किंवा आपल्याला खूप सुखावं त्या ठिकाणी वाटतं की इथे खूप छान वाटते, म्हणजे आपण एकदम रिलॅक्स राहतो. तसं त्या ठिकाणी किनारपट्टीला कसली झाडं असतात मॅक्झिमम तर आपण पाहतो तर नारळाची झाडं असतात. तर त्या ठिकाणी स्वीट इज द शेड ऑफ द कोकोनट ग्लेड म्हणजे नारळाच्या झाडांची सुखद अशी थंडगार सावली आपल्याला हवीशी वाटते. स्वीट इज द शेड, शेड म्हणजे सावली, कोकोनट ग्लेड की नारळाच्या झाडांमध्ये जी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी जर आपण बसलो किंवा उभे राहिलो तर आपल्याला त्या ठिकाणची जी सावली आहे नारळाच्या झाडांची सुखद अशी थंडगार सावली आपल्याला सुखावं वाटेल. अँड सेंट ऑफ द मँगो ग्रो. त्याचप्रमाणे तुम्ही मँगो ग्रो मीन्स इथे या ठिकाणी आमराई की म्हणजे झाडांची, जसं नारळाची झाडं आपण पाहतो तसं आंब्यांची देखील आपली काय असते, आपण त्याला काय म्हणतो आमराई. तर आमराईमध्ये देखील तुम्ही काय होतं, आमराईतला देखील मधुर सुगंध काय करतो आपल्या मनामध्ये दरवळतो. अँड द सेंट ऑफ द मँगो ग्रो, आमराईतला जो किंवा मँगो ग्रो मधला आमराईतला मधुर सुगंध देखील काय होतं आपल्या मनामध्ये दरवळतो. जे कोकोनट जे शेड्स आहेत किंवा तिथली जी सावली आहे त्याच्यामध्ये देखील आपल्या मनाला काय होतं, एक सुखद आनंद मिळतो. ती जे थंडगार सावलीमध्ये ज्या वेळेला आपण बसतो त्यावेळेला आपल्या मनाला एक सुखद आनंद मिळतो. तसंच आमराई मधल्या जी आंब्याची झाडे आहेत त्यांचा जो मधुर असा जो सुगंध आहे, आंब्याचा घमघमाट आपल्याला सुटलेला असतो. आपण ज्या वेळेला आंबे तयार व्हायला तर त्यावेळेला आपण पाहतो की घरामध्ये जरी आपण आंबे आणलेले असतील तरी देखील त्यांचा वास यायला लागतो. तर आमराईमध्ये जर तुम्ही गेला तर त्या आंब्यांचा वास जो असतो, मधुर सुगंध आपल्या मनामध्ये दरवळतो. अँड स्वीट आर द सॅन्ड्स ॲट द फुल ऑफ द मून विथ द साऊंड ऑफ द व्हॉइसेस वी लव्ह. फुल ऑफ द मून म्हणजेच काय की ज्या वेळेला तुमचं मून काय असतं, फुल असतं. मून केव्हा फुल असतं तर पौर्णिमेच्या रात्री. And sweet are the sands at the full of the moons with the sound of the voices we love. की ज्या वेळेला पौर्णिमेची रात्र असते त्या पौर्णिमेच्या रात्री वाळूच्या किनाऱ्यावरती आर द सँड्स ऑफ द फुल, म्हणजे समुद्राच्या किनाऱ्यावरती काय असते तुमची, तर वाळू पसरलेली असते. तर त्या वाळूवरती तुम्ही जर असाल तर या वाळूच्या किनाऱ्यावरती आपल्याला ऐकू येणारे आपल्या प्रिय माणसांचे आवाज, द साऊंड ऑफ द व्हॉइसेस वी लव्ह, आपल्याला आपल्या प्रिय माणसांचे आवाज देखील हवेसे वाटतात. जर का तुम्ही रात्रीच्या वेळी या समुद्र किनाऱ्यावरती वाळूमध्ये जर तुम्ही बसत असाल तर त्यावेळेला तुम्हाला तुमच्या प्रिय माणसांचे किंवा तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टींचे आवाज तुम्हाला काय होतात, हवेसे वाटत राहतात. कारण त्यावेळेला तुम्हाला इतकी शांतता असते आणि फक्त समुद्राचा आवाज येत असतो आणि अशा वेळेला वारा थंडगार वाहत असतो. त्याचप्रमाणे रात्र पौर्णिमेची रात्र असते त्यामुळे थोडासा बाहेर उजेड देखील असतो आणि अशा वेळेला काय होते की आपल्याला या पौर्णिमेच्या रात्री वाळूच्या किनाऱ्यावरती आपल्या प्रिय माणसांचे आवाज देखील काय होतात आपल्याला हवेसे वाटतात. But sweeter, O brothers, the kiss of the spray and the dance of the wild foams glee. Glee म्हणजे या ठिकाणी तुमचं
फिलिंग ऑफ हॅपीनेस म्हणजेच आनंद. बट स्वीटर ओ ब्रदर्स द किस ऑफ द स्प्रे अँड द डान्स ऑफ द वाईल्ड फोम्स ग्लीम. आता या ठिकाणी वाईल्ड फोम्स म्हणजे काय, तुमचं तर समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटा, म्हणजे तुमचं काय म्हटलेलं वाईल्ड फोम्स. बट स्वीटर ओ ब्रदर द किस ऑफ द स्प्रे. ज्या वेळेला तुम्ही समुद्रावरती पाहत असाल की या सगळ्यांपेक्षा आपल्याला अजून सुखद काय वाटतं, ज्या वेळेला तुम्ही समुद्र किनाऱ्यावरती जातात बघा आणि खूप अशा लाटा उसळत आहेत आणि त्या लाटांमध्ये तुम्ही खेळतायत आणि त्यावेळेला त्या लाटांमधून उडणारे जे किस ऑफ द स्प्रे म्हणजे पाण्याचे जे तुषार आहेत स्प्रे, ते जेव्हा तुमच्या गालाचं किस घेतात किंवा गालाचं चुंबन घेतात, म्हणजेच काय की जेव्हा तुमच्या गालांना ते स्पर्श करतात पाण्याचे तुषार, त्यावेळेला बघा तुम्हाला किती खूप म्हणजे बरं वाटतं किंवा मनाला एकदम आनंद होतो. समुद्रामध्ये आपल्याला खेळायला आवडतं. तुम्ही कधी समुद्रामध्ये गेलेला असाल तर तो अनुभव तुमच्या डोळ्यासमोर आणा की ज्या ज्या वेळेला आपण समुद्रामध्ये जातो अशा लाटांमध्ये ज्या वेळेला आपण खेळत असतो आणि ज्या वेळेला पाण्याचे हे जे पाण्याचे जे तुषार असतात म्हणजे ऑफ द स्प्रे, द किस ऑफ द स्प्रे अँड द डान्स ऑफ द वाईल्ड फोम्स ग्लीम, म्हणजे ज्या वेळेला लाटा ज्या वेळेला काय होतात हर्षाने उसळणाऱ्या या फेसाळ अशा लाटा, फोम मीन्स फेसाळ, फेसाळ ज्या लाटा आहेत त्या लाटांमधून त्यांचा डान्स पाहणं, म्हणजे ज्या उसळणाऱ्या लाटा आहेत त्यांचा काय पाहतो आपण, तर जणू काही डान्स झालेला असेल एका पाठोपाठ एक. आपण तुम्ही बघा कधी मित्रांसोबत किंवा तुम्ही फॅमिली सोबत गेलेला असाल तर आपण त्यामध्ये खूप असं म्हणजे उड्या मारतात लोक की आली मोठी लाट आली की अजून आपल्याला एक अधिक आनंद होतो. छोटी लाट आली की मग मजा येत नाही, पण जेव्हा मोठ्या मोठ्या लाटा आल्या तर त्यावेळेला अधिकाधिक आपल्याला आनंद मिळतो. कारण का, तर त्या लाटा काय होतात, जणू काही आपल्याला वाटतं की ह्या हर्षाने उसळणाऱ्या लाटा त्या जणू काही डान्स करतायत आणि त्यावेळेला त्याच्यामधून जे उडणारे जे पाण्याचे तुषार आहेत स्प्रे आहेत ते ज्या वेळेला आपल्या गालांचं किस घेतात म्हणजे गालांना आपल्या स्पर्श करतात त्यावेळेला खरोखरीच आपल्या मनाला अधिक ते मोहिनी घालतात. म्हणजे आपल्याला खूप समुद्रावरती बऱ्याच मुलांना खेळायला आवडतं, म्हणजे कारण का की तिथे गेल्यानंतर आपल्याला खरंच खूप असे सुखद असे क्षण अनुभवतात आणि त्याच्यामुळे त्या लाटा पाहिल्यानंतर आणि ते पाण्याचे तुषार उडाल्यानंतर मनाला काय होतं, आपल्या अधिक मोहिनी घातली जाते. रो ब्रदर्स रो टू द एज ऑफ द वर्ज वेअर द लो स्काय मेट्स विथ द स्किन. म्हणून त्यांनी काय म्हटलेलं आहे सरोजिनी नायडूंनी की कोळी बांधवांनो आता चला कुठे जायचंय आपल्याला, तर रो ब्रदर्स रो टू द एज ऑफ द वर्ज. वर्ज मीन्स तुमचं लास्ट बॉर्डर की किनारा किंवा कडा, जिथे वेअर द लो स्काय मेट्स विथ द सी, म्हणजे ज्या वेळेला आकाश ज्या ठिकाणी आकाश समुद्राला मिळतं त्या ठिकाणापर्यंत आपल्याला त्या शेवटच्या टोकापर्यंत आपल्याला जायचंय. रो ब्रदर्स रो टू द एज ऑफ द वर्ज वेअर द लो स्काय मेट्स विथ द स्की, म्हणजे ज्या ठिकाणी आकाश तुमचं काय झालेलं आहे, तर आकाश आणि समुद्र एकमेकांना भिडतात म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, तर क्षितिज. त्या क्षितिजापर्यंत आपण काय करायचंय, नावा वलवत जायचंय. जसं आपण जमीन आणि आकाश जिथे आपल्याला वाटतंय की ज्या ठिकाणी आकाश जमिनीला मिळतंय किंवा टच होते त्या ठिकाणाला आपण काय म्हणतो, क्षितिज असं म्हणतो. तसं समुद्र किनाऱ्यावरती किंवा समुद्रामध्ये आपण ज्यावेळेला जातो दूरवर आपण ज्यावेळेला नजर टाकतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की आकाश काय झालेलं आहे, समुद्राला टच झालेलं आहे, तर त्या ठिकाणाला आपण क्षितिज म्हणतो. म्हणून कवयित्री काय म्हणताय की रो ब्रदर्स रो टू द एज ऑफ द वर्ज, म्हणजे तुम्ही काय करा कोळी बांधवांनो समुद्राच्या त्या शेवटच्या टोकापर्यंत की जिथे काय झालेलं आहे, आकाश समुद्राला मिळालेला आहे त्या शेवटच्या टोकापर्यंत किंवा शेवटच्या कडेपर्यंत तुम्ही काय करा, तुमच्या नावा तिथे वलवत जा की जेणेकरून तुमचं काय होईल की तुमची जी समुद्रामध्ये तुम्हाला जी संपत्ती मिळवायची आहे ती संपत्ती तुम्हाला मिळेल. म्हणजे थोडक्यामध्ये कवयित्रीने काय केलेलं आहे, तर हे जे कोरोमंडल फिशर्स जे आहेत कोरोमंडल एरियामध्ये जे तुमचे कोस्टल एरियामध्ये जे समुद्र किनारी समुद्रामध्ये मासेमारी करणारे जे कोळी बांधव आहेत त्यांना त्यांनी काय केलेलं आहे, प्रोत्साहित केलेलं की चला तुम्ही उठा
आणि जागे होऊन तुम्ही काय करा, आता मासेमारी करायला लागा. कारण काय तुमचं की मासेमारी करणं म्हणजे तुमची ही जी संपत्ती, ही जी सागराने किंवा समुद्राने ही जी काही तुम्हाला अफाट अशी मासळीची संपत्ती देऊ केलेली आहे, ती मिळवण्यासाठी तुम्ही आता तयार व्हा. मग त्याच्यामध्ये त्यांनी अजून काय केलेले, वेगवेगळ्या गोष्टींचं वर्णन केले की कशा समुद्राला त्यांनी आपली माता म्हटलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी ढगांना भावाप्रमाणे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांनी त्या ठिकाणी उपमा दिलेल्या आहेत. अशा प्रकारे तुम्ही आता कोरोमंडल फिशर ही कविता काय करायची, पहिल्यांदा सगळ्यांनी रीड करायची आणि मग तुम्ही रीड केल्यानंतर त्याच्यावरचे प्रश्नोत्तर सोडवायचे. तुम्ही रीड करा, लेसन्स तुम्ही काय करायचे, हे पोएम झाल्यानंतर तुम्ही लेक्चर शांतपणे ऐका. पहिल्यांदा तुम्ही पोएम रीड करून घ्या, त्यानंतर लेक्चर ऐका आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यावरचे प्रश्नोत्तर सोडवायचे आहेत. आता याच्यावरचे आपण प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे तुमचं, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. हाऊ मेनी स्टँडर्ड आर देअर इन द पोएम? किती स्टँडर्ड, हाऊ मेनी स्टँडर्ड आर देअर? 3 स्टँडर्ड इन द पोएम. B question, how many lines are there in the poem? There are 12 lines in the poem. 3 stanzas are, every stanza there is a 4 lines. C question है, list the rhyming words in each stanza. Rhyming words आपण प्रत्येक कवितेमध्ये पाहतो. आता या ठिकाणी तुम्हाला रायमिंग वर्ड्स परीक्षेला येतातच. परीक्षेला तुम्हाला जेव्हा पोएम येते त्यावेळेला त्यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न असतात. एक तर त्याच्यावरती पहिला प्रश्न तुमचा ट्रू ऑर फॉल्स किंवा कंप्लीट द सेंटेन्स वगैरे अशा टाईपचा प्रश्न असतो. सेकंड क्वेश्चन कवितेवरती आधारित अजून एखादा मोठा क्वेश्चन देखील असतो आणि तुमचं थर्ड असतं तुम्हाला रायमिंग वर्ड्स किंवा रायमिंग स्कीम किंवा फिगर्स ऑफ स्पीच यावरती तुमचं सी क्वेश्चन असतं. आता या ठिकाणी तुम्हाला रायमिंग वर्ड सांगितलेले आहेत. फर्स्ट स्टँजामध्ये तुम्ही पहा की रायमिंग वर्ड्स कसे शोधायचे आहेत तुम्हाला, तर यमक याच्या प्रत्येक कडव्यात शेवटच्या ओळीत जे यमक जुळणारे जे शब्द असतात म्हणजेच आपण त्याला रायमिंग वर्ड्स असं म्हणतो. ते यमक जुळणारे जे शब्द आहेत ते आपल्याला या ठिकाणी लिहायचे. आता इथे आपण फर्स्ट स्टँजामध्ये पाहूया. तर काय तुमचं बघा, शेवटच्या लाईनला आणि बघायचं, लाईनच्या शेवटचा जो वर्ड असतो तो पाहायचा, प्रत्येक लाईनच्या शेवटचा वर्ड. आता या ठिकाणी शेवटचं फर्स्ट लाईनला काय तुमचं लाईट आणि सेकंड लाईनला लास्ट वर्ड काय तुमचं नाईट. ज्या वेळेला लाईट नाईट असे ज्या वेळेला तुमचे राईम्स जुळून येतात म्हणजे साधारणपणे तुमचे उच्चार सारखे असतात, मिनिंग वेगळं असेल, तुमचं स्पेलिंग वेगळं असेल, पण ज्या वेळेला तुमचे साधारणपणे उच्चार हे असतात, मिळणारे असतात, जुळणारे असतात, तर तेव्हा आपण त्याला राईम वर्ड्स असं म्हणतो. तर या ठिकाणी तुमचं लाईट नाईट, त्यानंतर थर्ड लाईन मध्ये फ्री आणि सी हे फर्स्ट स्टँजा मधले झाले. कधी कधी एखाद्या वेळेला काय असतं की फर्स्ट आणि थर्ड लाईनचं तुमचं राईम्स जुळत असतात, म्हणजे जुळून येणारे शब्द किंवा जोडून येणारे शब्द जे असतात की उच्चार साधारणपणे काय असतात आपले सारखे असतात, त्या शब्दांना आपण रायमिंग वर्ड्स म्हणतो. इथे बघा लाईट नाईट म्हणजे साधारणपणे तुमचे काय या ठिकाणी उच्चार सारखे आहेत, त्यामुळे त्या शब्दांना आपण तसे शब्द तुम्हाला प्रत्येक कडव्यामध्ये शोधायचे. सेकंड स्टँजामध्ये कॉल ऑल, ड्राईव्ह लाईज. थर्ड स्टँजामध्ये ग्रो ल, ग्ली सी, म्हणजे हे तुमचे झाले रायमिंग वर्ड्स. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, सर सेकंड क्वेश्चन है, you know that many poems have rhyming words or rhymes at the end of the lines in each stanza. The pattern of rhyming is usually shown with the help of small letters such as A, B, C, etc. This pattern of rhyme is known as the rhyme scheme. The rhyme scheme of each stanza in this poem is A, A, B, B.
तर बघा मी तुम्हाला आताच मागच्या क्वेश्चन मध्ये सांगितलं की आपल्याला काय करायचं असतं, रायमिंग वर्ड्स लिहायचे असतात. त्याचबरोबर रायमिंग वर्ड्स जर परीक्षेला आले, एक तर रायमिंग वर्ड्स येतात किंवा एक तर राईम स्कीम येतात, किंवा तुम्हाला ज्या वेळेला ऍप्रिसिएशन लिहायचं असतं त्यावेळेला तुम्हाला राईम स्कीम हे परीक्षेला लिहाव्या लागतात. पुढे मी त्यावेळेला तुम्हाला सांगेल आता ऍप्रिसिएशन आपल्याला घ्यायचंच आहे पुढचा प्रश्न. आता राईम स्कीम कसे लिहायचे ते पहा. ज्या वेळेला आपण राईम वर्ड्स पाहतो, यू नो दॅट मेनी पोएम्स हॅव राईम वर्ड्स ऑर राईम्स ऍट द एंड ऑफ द लाईन्स. आपण मी मगाशी जसं सांगितलं की लाईन्सच्या शेवटचा शब्द जो जोडून येतो, आपण साधारणपणे उच्चार सारखे असतात त्या शब्दांना आपण राईम्स म्हणतो, म्हणजे मराठीमध्ये आपण यमक जोडणारे शब्द असं म्हणतो. द पॅटर्न ऑफ रायमिंग इज युजली शोन विथ द हेल्प ऑफ स्मॉल लेटर्स. त्याचं पॅटर्न जे आहे म्हणजे ज्याला आपण राईम स्कीम म्हणतो, ते पॅटर्न कशाने दाखवायचे आपल्याला, तर ए बी सी डी अशा याने आपण त्याला अल्फाबेट्स द्यायचे. आता ते कसे द्यायचे ते पहा की या ठिकाणी आपण पहिलं जे तुमचं स्टँजा आहे त्या ठिकाणी बघा की रायमिंग वर्ड्स कुठले आलेले आहेत. पुन्हा रायमिंग वर्ड्स कडेच आपण लक्ष द्यायचं. ज्या वेळेला राईम स्कीम लिहितो त्यावेळेला रायमिंग वर्ड्स कडेच आपल्याला लक्ष द्यायचंय की राईम वर्ड्स कुठले होते पहिल्या स्टँजामध्ये, लाईट नाईट. मग लाईट आणि लाईट हे तुमचे काय रायमिंग वर्ड्स आहेत, जोडून आलेले आहेत. कधी पण लक्षात ठेवा की स्टँजाची ज्या वेळेला सुरुवात होते, पहिल्या लाईनची सुरुवात होते, त्यावेळेला पहिल्या लाईनला जेव्हा आपण राईम स्कीम देणार आहोत त्यावेळेला त्याला ए या लेटरनेच त्याची सुरुवात करायची. मग आता पहिल्या लाईनला कुठलं आहे तुमचं रायमिंग वर्ड्स, तर लाईट. म्हणून लाईटला आपण काय करणार आहोत, तर ए हे नाव देणार आहोत. त्यानंतर दुसऱ्या लाईनला तुमचं नाईट, कारण लाईट नाईट हे तुमचे राईम वर्ड्स आलेले आहेत. तर त्या ठिकाणी नाईटला पण पुन्हा आपण काय करायचं, ए हेच तुम्ही लेटर द्यायचे. का द्यायचे, कारण सेम तुमचे राईम वर्ड्स आहेत. आणि जर का तुमचे त्या ठिकाणी सेम राईम वर्ड्स नसतील तर त्या ठिकाणी त्याला बी ए नाव द्यायचं. पण या ठिकाणी काय आपल्याला की लाईट नाईट हे रायमिंग वर्ड्स काय तुमचे रायमिंग वर्ड्स आहे, त्यामुळे त्याला आपण राईम स्कीमला त्या काय करणार आहोत, ए ए हेच तुमचं अल्फाबेट्स त्या ठिकाणी किंवा त्याच पॅटर्नने आपण देणार आहोत. त्यानंतर पुढचं जे आहे थर्ड लाईन मध्ये तुम्हाला फ्री सी हे रायमिंग वर्ड्स आहेत. मग त्या फ्रीला पुढचं हे करायचं, पुढच्या जोडीला आपण बी हे लेटर देणार आहोत. कळलं. मग ते फ्री सी हे काय पुन्हा तुमचे जोडून आलेले, त्यामुळे त्याला बी बी हे नाव देणार. त्यामुळे पहिल्या स्टँजामध्ये आपण आपले राईम स्कीम लिहिताना कशा पद्धतीने लिहायचे, खाली तिथे मी दाखवले बघा की स्कीम ऑफ ईच स्टँजा इन दिस पोएम इज ए ए बी बी. अशा पद्धतीने आपण चारही लेटर्स काय करायचे, एकत्रपणे लिहायचे की म्हणजे त्याला आपण राईम स्कीम म्हणतो. असेच आपले प्रत्येक स्टँजाचे, कारण इथे तिन्ही स्टँजांचे जे आहेत राईम स्कीम ते ए ए बी बी अशाच टाईपचे आहेत. कधी कधी काही काही पोएम्स मध्ये तुम्हाला चेंज देखील होतात, पण या ठिकाणी तुम्हाला ए ए बी बी अशाच प्रकारचे तुमचे राईम स्कीम त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला मॅच द फॉलोइंग. त्या ठिकाणी बघा मी तुम्हाला जोड्या सोडवूनच दिलेले. मॅच द फॉलोइंगला काय करायचे, विद्यार्थी काय करतायत तर फक्त ए बी सी डी असं लिहितात आणि इकडे पुढे डॅश करतात 1 2 3 4 5 जे असे नंबरिंग करतात, किंवा सरळ काय करतात क्रॉस मार्किंग करतात. तर अशा पद्धतीने काही करायचं नाही परीक्षेला. त्या ठिकाणी तुम्ही पहिले जे ए बी सी डी आपलं ए आणि बी जे हे असतं मॅच द फॉलोइंगला, तर ए साईड कम्प्लिटली पहिल्यांदा लिहून घ्यायची आणि बी मध्ये तुम्ही आन्सर्स लिहायचे की त्यामध्ये तुम्हाला काय होईल, इथे जसं मध्ये दिलेले आहेत आन्सर्स तसे लिहिले तरी चालतील किंवा तुम्ही साईडने जरी लिहिलं तरी देखील चालेल. द विंड ला तुमचं उत्तर काय आहे, चाइल्ड. त्यानंतर डॉन मदर होल्डिंग हर चाइल्ड, सी थर्ड आहे तुमचं मदर, क्लाउड ब्रदर आणि वेव्हजला तुमचं कॉम्रेड्स. अशा प्रकारच्या जोड्या दिलेल्या आहेत. हे सगळे प्रश्न तुम्ही काय करायचे, तुमच्या वहीमध्ये लिहायचे. त्यानंतर आपल्याला एक सर्वात महत्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम. 9वी आणि 10वीचं जे पॅटर्न आहे परीक्षा पॅटर्न ते सेम आहे. तुमची आता फर्स्ट सेमिस्टर झालेली नाहीये त्यामुळे तुम्हाला अनुभव नाही, पण ज्यावेळेला तुम्हाला परीक्षेला आता तुम्ही ज्यावेळेला शाळेत याल आणि सेकंड सेमिस्टर तुमची होईल त्यावेळेला पॅटर्न अशाच पद्धतीने असणार आहे. तर एक पोएम घेतलेली आहे, त्या पोएम वरती तुम्हाला प्रश्नोत्तर असणार आहे आणि सेकंड पोएम आहे ती तुम्हाला ऍप्रिसिएशन साठी येते. आता या ठिकाणी
ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम मध्ये आपण काय काय करायचं, तर 5 मार्काला हा आपल्याला प्रश्न असतो. 5 पॉइंट्स त्यामध्ये दिलेले असतात. पहिलं पॉइंट काय तुमचं बघा, टायटल. टायटल म्हणजे काय करायचंय तुम्हाला, तर कवितेचं नाव लिहायचंय, की जे नाव तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेलंच असतं. म्हणजे कविता तुम्हाला पूर्ण त्याच्यामध्ये दिलेली. सपोज आता तुम्हाला परीक्षेला ही कोरोमंडल फिशर कविता आलेली आहे, तर त्यावेळेला तुम्ही काय असणार आहे, ती कविता पूर्णपणे तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली असेल. मग तुम्हाला टायटल वरती नाव दिलेलं असतं, ते फक्त इथे काय करायचं, टायटल लिहायचं आणि त्याच्या समोर द टायटल इज कोरोमंडल फिशर, याला तुम्हाला हाफ मार्क्स मिळून जातो. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे तुमचं पोएट. द पोएट इज रिटन बाय सरोजिनी नायडू. आता पोएटचं जे नाव असतं ते तुमच्या कवितेच्या खाली तुम्हाला दिलेलंच असतं, ते बघून फक्त तुम्ही त्या ठिकाणी लिहायचंय. म्हणजे सेकंड पॉइंट तुमचं झालं. म्हणजे अशा प्रकारे दोन्ही पॉइंट सोपे, तुम्हाला इझिली त्या ठिकाणी 1 मार्क्स मिळून जातो. त्यानंतर थर्ड आहे राईम स्कीम. आता मी जसं तुम्हाला सांगितलं की राईम स्कीम, द राईम स्कीम ऑफ द स्टँजा इज ए ए बी बी. तुम्ही स्टँजा बघायचे आणि त्याला ए बी बी येतंय का ए बी ए बी असं येतंय. म्हणजे ज्या पद्धतीने तुमची कविता असेल त्या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक कवितेवरती हे तुम्हाला सांगितलं जाईल. मग त्यावेळेला तुम्ही राईम स्कीम त्या ठिकाणी लिहायचे. त्या राईम स्कीमला देखील तुम्हाला 1 मार्क असतं. त्यानंतर तुमचं आहे थीम और सेंट्रल आयडिया. जे तुम्हाला कवितेची काय करायला लागते, सेंट्रल आयडिया त्या ठिकाणी द्यावी लागते. द पोएम ऍड्रेसेस द फिशरमॅन टेलिंग दॅट इट इज dawn and time for them to wake up and set out in their boats to harvest the wealth of the sea. The speaker urged the sleeping fisherman to wake up and prepare to ride the stormy waves of the sea. A life of comfort spent relaxing in the cool shade of trees is very attractive, but the speaker believes that a life of hard work is much better. The poet urged the fellow fishermen to make their way towards horizon, for it is on this journey that they will be able to enjoy the beauty and majesty of the sea. म्हणजे तुम्हाला कवितेची थोडक्यात सेंट्रल आयडिया त्या ठिकाणी द्यावी लागते, की कविता कशावरती, याला तुमचे 2 मार्क्स असतात. तर ती कवितेचं सेंट्रल आयडिया तुम्हाला काय करायला लागते, लिहायला लागते. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचं सर, नेक्स्ट फिगर्स ऑफ स्पीच. हा 1 मार्कासाठी तुम्हाला अजून एक त्याच्यामध्ये पॉइंट असतो. फिगर्स ऑफ स्पीचची तुम्हाला फक्त त्या ठिकाणी नावं द्यायची असतात. तुम्ही वेगवेगळे फिगर्स ऑफ स्पीच, आपण त्याच्यावरती नंतर फिगर्स ऑफ स्पीचचा एक लेक्चर घेऊया. पर्सनिफिकेशन, मेटाफर, सिमिली, या ठिकाणी 3 अलंकार आलेले आहेत. फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे काय, अलंकार. त्याची उदाहरणं द्यायला तुम्हाला कदाचित मी सांगितलं जसं प्रश्नांसाठी एक तुम्हाला कविता येते आणि एक ऍप्रिसिएशन साठी येते. तर फिगर्स ऑफ स्पीचचे तुम्हाला उदाहरणं तुम्हाला त्या प्रश्नांमध्ये देखील येतात आणि इथे फक्त तुम्हाला या पॉइंट मध्ये त्याची नावं फक्त काय करायची असतात, लिहायची असतात. अशा प्रकारे आपलं ऍप्रिसिएशन हा प्रश्न परीक्षेला येतो. तो तुम्ही अगदी व्यवस्थितरित्या सगळ्या कविता ज्या आहेत तुम्हाला आता सिलेबस मध्ये, त्या सगळ्या कवितांवर तुम्ही काय करायचे, ऍप्रिसिएशन एकदम छानपैकी रेडी करून ठेवायचं, की जे तुम्हाला आल्यानंतर 5 पैकी 5 मार्क अगदी इझिली त्याच्यामध्ये मिळतात. फक्त तुम्हाला काय होतं, थोडीशी सेंट्रल आयडिया थोडीशी जड जाते लिहायला. तर त्या प्रत्येक कवितेची सेंट्रल आयडिया तुम्ही काय करायची, थोडक्यामध्ये पाठ करून ठेवायची, की जेणेकरून आपल्याला त्याच्यामधली थोडीफार का होईना वाक्यरचना का होईल त्या ठिकाणी लिहिता येईल. म्हणजे तुम्हाला 5 पैकी जरी त्या सेंट्रल आयडिया मध्ये तुम्हाला हाफ मार्क्स 1 मार्क्स मिळाला तरी तुम्हाला या ठिकाणी 4 मार्क्स तुम्हाला इझिली मिळून जातात. त्यामुळे ह्या कवितेचा ऍप्रिसिएशन देखील तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचंय. त्याचबरोबर जे कवितेवर आधारित जे प्रश्न आहेत ते देखील तुमच्या वहीमध्ये तुम्ही सोडवायचे आणि तुमच्या ग्रुप वरती त्याचे काय करायचे, सोडून फोटो पाठवायचे आहेत. थँक्यू.